सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे आणि आता आपल्या बरोबर आहेत सगळ्यांचा आवडता लाडका अभिनेता श्रेयस तळपदे. सर नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसा होता सर अनुभव पादुका दर्शनाचा? खूपच छान, भारावून टाकणारा होता. आणि मला वाटतं त्या हॉलमध्ये पाऊल ठेवल्यापासून तुम्ही एका वेगळ्या विश्वात तुम्हाला घेऊन जाणारा असा तो अनुभव आहे. आणि खरं सांगायचं तर तिकडनं बाहेर पडू नये असं वाटतं. सो मला आपण बऱ्याचदा आपल्याला दर्शनासाठी जाता येत नाही सगळीकडेच, पण 21 गुरूंच्या पादुकांचं दर्शन तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते इतक्या छान पद्धतीने ऑर्गनाईज केले सकाळनी. सो खरं तर खूप मनापासून आभार सकाळचे की एक तर ही कल्पना त्यांना सुचली की आपण असं काहीतरी करूया आणि इतक्या छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं. आज मला इन्व्हाइट केलं, आज मी माझ्या कुटुंबाबरोबर इकडे येऊ शकलो. आय थिंक मी खरंच खूप भाग्यवान समजतो स्वतःला आणि हे दरवर्षी असं होत राहावं असं मला मनापासून वाटतं. श्रेयस सर, तुमचा एवढा मोठा फॅन फॉलोईंग आहे आणि तुम्हाला सगळे फॉलो करतात, तर मला असं वाटतं तुमच्या वतीने एकदा लोकांना आवाहन होऊन द्यावं ते येण्यासाठी. मी जसं म्हणालो की मला असं वाटतं प्रत्येकाने वेळात वेळ काढून इकडे अवश्य यावं. कारण मला वाटतं हे जे वातावरण आहे, म्हणजे ज्या वातावरणाची निर्मिती आतमध्ये आहे आणि जे तुम्हाला फील होतं ते फील आपल्याला सारखं सारखं होत नाही. त्यामुळे मला वाटतं तो एक्सपिरियन्स घेणं प्रत्येकाने खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो, पण मला असा अनुभव आला की आतमध्ये शिरल्यावर असं वाटलं की जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही ऑब्स्टेकल्स असतील ते आता मार्गातनं दूर होणार आहेत. कारण मला वाटतं तो कॉन्फिडन्स तुम्हाला आज शिरल्यापासून जो मिळतो तो खूप महत्त्वाचा आहे. सो अर्थात प्रत्येकजण आपण देवाकडे सतत काही ना काहीतरी मागत असतो, काही ना काहीतरी इश्यूज असतातच, पण असा एक क्षण जो असतो तो तुम्हाला इतकं रिलीव्ह करतं आणि तुम्हाला एका वेगळ्या डिवाईन प्लॅनेटमध्येच घेऊन जातं असं मला वाटतं. सर खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.